हेलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. जहां बारूद की खुशबू से हवाएं भर गई है, वही कोई खामोशी से अपनी सियासत भी कर रहा है. हे मी का म्हणतोय? कारण आपल्याला माहित आहे की इराण, इस्रायल आणि युएसए वॉर त्या ठिकाणी सुरू होता आणि आजच त्याला 2 आठवड्यासाठी सीज फायर करण्यात आलेलं आहे. ते युद्ध थांबवण्यात आलेलं आहे आणि हे युद्ध थांबवण्यात एका देशाचा महत्वपूर्ण सहभाग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तो देश म्हणजे अर्थातच चीन. मग चीनला हे युद्ध का थांबवायचं होतं, याच अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कारण जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हा अशा काही बातम्या होत्या की या युद्धाचा फायदा हा चीनला होऊ शकतो. पण नेमका चीनच हे युद्ध थांबवण्यामध्ये का पुढे आलेला दिसतोय, हेच काही कारणे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ठीक आहे. मग हा एकच देश नव्हता, तर यासोबत आपल्याला पाकिस्तान सुद्धा दिसून येतोय. आपण बघून घेऊया, विषय समजून घेऊया, विषय नेमका काय आहे. तर चीन पश्चिम आशियातील युद्धात का पुढे येतोय? मग ही शांतता आहे की ही एखादी रणनीती आहे? बघा, क्वेश्चन मार्क या ठिकाणी लागलेला आहे. पश्चिम आशियात संघर्ष वाढतोय, ज्याला आपण मिडल ईस्ट म्हणतो. यामध्ये संघर्ष वाढतोय, पण यावेळी अमेरिकेने माघार घेतलेली आहे आणि अशातच 2 देश समोर येतात, तो म्हणजे चीन आणि पाकिस्तान. ठीक आहे. मग हा खरंच एक पीस प्लान आहे? हा पीस प्लान आहे की हा एखादा गेम प्लान आहे की हा एक पॉवर गेम आहे? हेच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. पुढे बघा, आता या विषयाची थोडीशी आपण पार्श्वभूमी बघून घेऊया की पश्चिम आशियातील जो वाढता संघर्ष आहे, ज्यामध्ये इराण, इस्रायल आणि युएसए हे 3 देश आपल्याला दिसून येतात. यामुळे काय झालेलं आहे की त्या ठिकाणी आपल्याला अस्थिरता दिसून येते आणि याचा जो इम्पॅक्ट आहे, तो परिणाम संपूर्ण प्रदेशावर होताना दिसून येते. म्हणजे पूर्ण जग हे काय झालेलं आहे, अस्थिर झालेलं आहे. याचे पडसाद आपल्याला दिसून येतात आणि अशातच याचे काही परिणाम चीनवर सुद्धा झालेले दिसून येतात. आणि म्हणूनच काय केलेलं आहे, तर चीनने त्या ठिकाणी समोर येऊन हे युद्ध थांबवावं यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ठीक आहे. पुढे बघा, आता जसं की म्हटलं की 2 देश या ठिकाणी समोर आलेले आहेत, चायना आणि पाकिस्तान. 31 मार्च 2026 रोजी चायनाचे जे फॉरेन मिनिस्टर आहे आणि पाकिस्तानचे उपमुख्यमंत्री आणि फॉरेन मिनिस्टर आहे, यांच्यात बीजिंग मध्ये काय झालेली आहे, चर्चा झालेली आहे. आणि तिथून त्यांनी काय केलेलं आहे, 5 पॉइंट समोर काढलेले आहे. कुठले आहे ते 5 पॉइंट्स? तर बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे की तात्काळ युद्ध विराम, म्हणजे अर्थातच की इमिडिएट सीज फायर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर काय की शांततेत चर्चा सुरू व्हायला पाहिजे. त्यानंतर नागरिक व पायाभूत सुविधांचे संरक्षण या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि जेणेकरून काय इथे मानवी मदत वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्याची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. आणि सर्वात महत्वाचं की समुद्री मार्गाची सुरक्षितता, हा पॉइंट लक्षात ठेवा, कारण याच पॉइंटला घेऊन आपण समोरची चर्चा करणार आहोत. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर संयुक्त राष्ट्राची भूमिका, म्हणजे युनायटेड नेशनची काय भूमिका आहे, ती कुठल्या पद्धतीने त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे, हा सुद्धा मुद्दा त्यांनी उचललेला आहे. आपल्याला माहित आहे की युनायटेड नेशन नुसते कागदी घोडे नाचवण्याचं काम त्या ठिकाणी करत असते, अशी टीका सुद्धा युनायटेड नेशनवर होत असते. सो हे 5 पॉइंट्स जे आहे, ही जे काही 5 प्लान आहे, हा त्या ठिकाणी चायना आणि पाकिस्तानने दिलेला आहे. ठीक आहे. सो हे पहिलं पाऊल हे युद्ध थांबवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतंय की चायना आणि पाकिस्ताननी घेतलेला आहे. आता खऱ्या विषयाला सुरुवात इथून होते की चीनला हे युद्ध का थांबवायचं आहे. आता याच्या आधी आपण हे बघून घेऊया की पाकिस्तान यामध्ये कसा समोर आलेला आहे. तुम्हाला माहित आहे की चायना आणि पाकिस्तानचे काय रिलेशन राहिलेले आहेत. तो पाकिस्तान हे एक मुस्लिम राष्ट्र आहे आणि आपल्याला माहित आहे की गल्फ कंट्री सुद्धा काय आहे, तिथे मुस्लिम देश त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच पाकिस्तानला समोर करून एक जो तणाव आहे तो त्या ठिकाणी कमी करण्यात यावा. सो त्यामुळे काय आहे की पाकिस्तानला ऍज अ ब्रिज म्हणून चायनाने वापरून घेतलेला आहे. येते लक्षात. ऍज अ पूल म्हणून चायनाला पाकिस्तानला त्या ठिकाणी समोर केलेला आहे. आणि जो गल्फ कंट्री मधला जो ऍक्सेस आहे, तर पाकिस्तानला काय आहे, लवकर त्यातला ऍक्सेस होतो. आणि तिसरा पॉइंट काय आहे पाकिस्तानला सोबत घेण्यासाठी, तर एक कलेक्टिव्ह एफर्ट्स त्या ठिकाणी दिसून यावेत, म्हणजे जेणेकरून की फक्त चायना हा एकटा इंटरेस्ट घेतोय असं न दिसता हे एक कलेक्टिव्ह एफर्ट्स त्यांनी लावलेलं आहे, हे सुद्धा दिसून आलं पाहिजे. म्हणजे हे असे 2-3 कारण आहे की ज्याच्यामुळे पाकिस्तानला चायनाने सोबत घेतलेलं आहे आणि त्याला पुढे करून हे वॉर थांबवण्यासाठी, हे युद्ध थांबवण्यासाठी चायना प्रयत्नशील आहे.
आता बघा की मग चायनाला हे युद्ध का थांबवायचं आहे, यातलं कारण नंबर 1 की ऊर्जा सुरक्षितता, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो की एनर्जी सिक्युरिटी. काय आहे ही एनर्जी सिक्युरिटी? तर चीन हा मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. मग हा तेल आयात कुठून करतो? तर गल्फ कंट्रीज मधून हा तेल आयात करत असतो. येते लक्षात. मग आता गल्फ कंट्रीज आपल्याला या ठिकाणी हा जर मॅप तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर बघा की इथे स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज नावाची एक स्ट्रेट येते. येते लक्षात. म्हणजे स्ट्रेट म्हणजे काय की जे दोन वॉटर बॉडीजला कनेक्ट करतात त्यातला हा जो नॅरो पॅसेज आहे, काय आहे? नॅरो पॅसेज, आपण त्याला काय म्हणत असतो? स्ट्रेट म्हणत असतो. सो हा स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज एक खूप इम्पॉर्टंट आपल्याला दिसून येतो. आणि मग या स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मुळे काय झालेलं आहे, या युद्धामुळे काय झालेलं आहे, तो स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज बंद ठेवण्यात आलेला होता आणि मग जे व्यापाराची वाहतूक आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बंद दिसून येते. मग त्यामुळे काय झालेलं आहे, त्या परिणाम काय झालेला की तेल पुरवठा धोक्यात आलेला आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका सुद्धा बसलेला आहे. जगाला तर बसलेलाच आहे, पण चायनाला स्पेशली बसलेला आहे. आता हा चायनाला कसा बसला हे आपण इथे समजून घेऊया. बघा या ठिकाणी इराण नावाचा देश तुम्हाला दिसत असेल आणि इथेच हा स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज आहे. आता हा स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज काय करतो, तर इथे पर्शियन गल्फ आपल्याला दिसतो आणि इथे काय आहे, हा अरेबियन सी आहे. तर पर्शियन गल्फ आणि अरेबियन सी ला तो काय करतो, कनेक्ट करतो. म्हणजे अर्थातच तो इंडियन ओशियनला मग पुढे जाऊन कनेक्ट करतो. सो इथे जर चायना आहे या ठिकाणी, हा बघा चायना इथून दिसतो, तर हा काय करतो, हा इथून ज्या या गल्फ कंट्रीज आहेत तिथून काय करतो, जे क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅसेस आहे, त्याची इम्पोर्ट करत असतो आणि 40 ते 50% लक्षात असून घ्या की 40 ते 50% ही जे आयात आहे हा चायना या गल्फ कंट्रीज मधून करत असतो. म्हणून हा चायनाला काय होणार आहे की एक अडथळा त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि म्हणून चायना युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करतो. आता या स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजचं महत्व अजून काय आहे, तर 20 मिलियन बॅरल्स पर डे या स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मधून काय असतात, पास होत असतात. म्हणून याचं लोकेशन आणि याचं इम्पॉर्टन्स का महत्वाचं आहे हे आपल्याला समजून आलेलं असेल. आणि जितका काही जगामध्ये ट्रेड चालतो त्याच्या 20% ट्रेड हा या स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मधून होत असतो आणि सोबतच 20% जे LNG आहे त्याची सुद्धा तो सुद्धा व्यापार या ठिकाणी स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मधून होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की हा स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज का महत्वाचा आहे आणि चायनाने काय इंटरेस्ट घेतलेला आहे, कारण तो स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज जो आहे तो सुरू करण्यासाठी चायनाचा इंटरेस्ट त्या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून चायनाला त्या ठिकाणी हे युद्ध थांबवण्याचं महत्वाचं होतं. कारण नंबर 2, मग कारण नंबर 2 कुठलं दिसून येतं चायनाला युद्ध थांबवण्यासाठी, तर जागतिक व्यापार व सप्लाय चेन याचं संरक्षण करण्याचं हे एक दुसरं कारण आहे. मग जसा स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज आहे तसाच बाबल अल मंडप नावाचा सुद्धा एक स्ट्रेट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. कुठे आहे हा बाबल अल मंडप स्ट्रेट? मी तुम्हाला या स्लाइड मध्ये दाखवून येतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा बघा इथे बाबल अल मंडप दिसतंय. या ठिकाणी इकडे चायना आहे आणि चायनाला हा सी रूट आहे. तो चायनाला जर युरोप सोबत व्यापार करायचा असेल, लक्षात घ्या, चायनाला जर युरोप सोबत व्यापार करायचा असेल तर ही बाबल अल मंडप जी स्ट्रेट आहे हे खूप महत्वाची स्ट्रेट आहे, ज्याद्वारे चायना तिकडे युरोप सोबत व्यापार करू शकतो. 2024च्या डेटानुसार चायना जो आहे हा युरोपचा 3ऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार देश राहिलेला आहे. येते लक्षात. तो ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग अशातच काय आहे की हा जर बाबल मंडप जर बंद झाला, ठीक आहे, तर काय होतं, तर चायनाला त्याचा इम्पॅक्ट होणार आहे आणि म्हणून सुद्धा चायना या ठिकाणी इंटरेस्ट घेतोय. आता बाबल अल मंडपसाठी बघून घ्या की हे इथे त्याची लोकेशन दिसून येते आणि यमन नावाचा या ठिकाणी तुम्हाला देश दिसून येतो. आता हा बाबल अल मंडप काय करतो, तर हा जो रेड सी आहे ज्याला आपण लाल समुद्र म्हणतो आणि इकडला जो कोणता आहे गल्फ ऑफ अडेन, जो मग समोर इंडियन ओशियन साठी काय करतो, एंट्री देतो. सो इथे त्याची स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे आणि या लोकेशन्सला आपण काय म्हणतो, तर चोक पॉइंट्स म्हणत असतो. ते जर चोक झाले तर जगाचा व्यापार हा थांबून जातो आणि जगाला खूप मोठा त्याचा आर्थिक फटका बसतो. म्हणून या स्ट्रेट तुम्ही लक्षात घ्या की या स्ट्रेटचं काय महत्व आहे येते लक्षात. मग हा रेड सी जो आहे तो समोर जाऊन काय करतो, इथे तुम्हाला सुएझ कॅनल आपल्याला दिसून येतो. मागे तो सुद्धा चोक झालेला होता
आणि मग इकडे मेडिटेरियन सी आपल्याला दिसून येतो आणि तिथून मग आपल्याला युरोपमध्ये व्यापार करता येतो. तो चायनासाठी हा युरोप हा खूप महत्वाचा आहे, इथे लक्षात. आणि त्यामुळे काय आहे की या जो स्ट्रेट आहे बाबलाल मंडप यातून 10 ते 12% जो व्यापार आहे तो या ठिकाणाहून आपल्याला होताना दिसतो. म्हणजे याला खूप जास्त महत्व आहे आणि चायनासाठी स्पेशल युरोपला कनेक्ट करायसाठी येत आहे. सो चीनचा युरोपकडे मग काय झालेला आहे तर एक्सपोर्ट कमी झालेला आहे. आता जसं मी म्हटलं की हा युरोप यमन नावाचा जो देश आहे तर त्यामध्ये काय आहे की काही हौती नावाचे जे आहे तिथले रिबेलियन आपल्याला म्हणता येईल आणि ते कुणाला सपोर्ट करणारे आहे तर इराणला सपोर्ट करणारे आहे, येते लक्षात. आणि म्हणून मग हा पण स्ट्रेट जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला होता, येते लक्षात. त्यामुळे मग चायनाने हे युद्ध थांबण्यासाठी प्रयत्न केलेले आहे जेणेकरून की ही सप्लाय चेन जी आहे ती विस्कळीत न होता व्यापार सुरळीत व्हावा आणि त्याचा आर्थिक फायदा जो आहे तो चायनाला व्हावा. म्हणजे जेणेकरून आर्थिक फटका बसण्यापासून चायनाला वाचता येईल. त्याचं दुसरं एक कारण हा बाबलाल मंडप जो स्ट्रेट आहे हा इम्पॉर्टंट का आहे कारण चायनाने जर इथून व्यापार करायचा असला आणि हे दोन्ही स्ट्रेट जे आहे ते जर बंद झाले तर चायनाला या मार्गाने म्हणजे साऊथ आफ्रिकेचं जे टोक आहे ज्याला आपण केप ऑफ गुड होप म्हणतो याला वळसा घालून इकडे मग युरोपमध्ये एंट्री घ्यावी लागेल. आणि आपल्याला माहित आहे की समुद्रातून जर व्यापार करायचा असेल तर तो खूप कॉस्टली जातो आणि त्यामध्ये जर रूट जो आहे तो जर वाढत असेल खूप लांबचा प्रवास करत असेल तर त्याचा सुद्धा आर्थिक भूर्दंड हा भरावा लागतो. म्हणजे इथून बघा इथून कनेक्टिव्हिटी खूप लवकर भेटते आणि त्या कंपॅरिझन मध्ये इथून किती लांब जावं लागेल मग हा किती आर्थिक भूर्दंड चायनाला बसणार आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर काय आहे कारण क्रमांक 3 चायनाला हे युद्ध का थांबवायचं आहे तर आर्थिक स्थैर्यता, आर्थिक स्थिरता, आर्थिक स्थैर्य राखणे हे खूप चायनासाठी महत्वाचं आहे. याचं कारण काय तर उत्पादन क्षेत्रात म्हणजे जे प्रोडक्शन मध्ये जे आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये चीन हा मॅन्युफॅक्चरिंग जे आहे चीनचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, येते लक्षात. आणि जेव्हा मॅन्युफॅक्चर करायचं असतं तर त्यासाठी काय नैसर्गिक ऑइल म्हणा किंवा क्रूड ऑइल म्हणा यासारखे जे संसाधन आहे ते लागत असतात. मग क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणात तेल सोबतच खनिजे जर वेळेवर नाही मिळाले तर प्रोडक्शनवर सुद्धा कुठे ना कुठे इम्पॅक्ट दिसून येतो. आणि हे सगळं सर्व संसाधन एकाच देशात असतात तर असं नसतं. ते कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी काय आहे छोट्या मोठ्या प्रमाणात आपल्याला संसाधनाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते झालेलं दिसून येतं आणि त्यासाठी व्यापार करावा लागतो आणि व्यापारा थ्रू मग हे संसाधन जमा करून मॅन्युफॅक्चरिंग होत असते. आता जसं की म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्थेचा बॅकबोन आहे कोणाच्या चायनाच्या कुठला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. तर 2024 चे आकडे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर $4.16 ट्रिलियन एवढं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये चायना राहिलेला आहे. म्हणजे या दोन बिल्डिंग तुम्हाला दिसून येतात बघा इथे कोणता इंडिया, जर्मनी आणि युएसए मिळून या 3 देशांनी मिळून चायनाची बरोबरी केलेली आहे. म्हणजे एकटा चायना आणि तिकडे 3 देश. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये का महत्वाचं आहे. आणि मग हे जर युद्ध थांबलं नाही आणि त्या जर स्ट्रेट ओपन झालेल्या नाही बाबलाल मंडप असू दे किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज असू दे त्या जर ओपन झालेल्या नाही तर याचा भूर्दंड याचा जो आर्थिक फटका आहे तो चायनाला बसून येईल. त्यामुळे चायनाने ही युद्ध थांबवण्यासाठीची परिस्थिती किंवा युद्ध थांबवण्यासाठी तो पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. कारण क्रमांक 4 काय आहे तर रणनीतिक धोका कमी करणे. आता बघा हे फ्युचर म्हणजे फ्युचरच्या दिशेने सुद्धा चायनाने काय केलेलं आहे फिरून घेतलेला आहे. बघा इथे आपल्याला स्ट्रेट ऑफ मलाक्का दिसून येतो. स्ट्रेट ऑफ मलाक्का काय करतो तर हा जो इंडियन ओशियन आहे ठीक आहे आणि इकडला जो पॅसिफिक ओशियन आहे याला तो कनेक्ट करतो स्ट्रेट ऑफ मलाक्का. हे बघा इथे सिंगापूर, इंडोनेशिया वगैरे यामधून. आणि चायनासाठी का महत्वाचं आहे तर साऊथ चायना सी थ्रू काय करतो तो कनेक्ट करतो पॅसिफिक ओशियनला. आणि चायनाचा जो व्यापार आहे या ठिकाणी तुम्हाला चायना दिसून येतो. चायनाचा जो व्यापार आहे हा साऊथ चायना सी थ्रू हा स्ट्रेट ऑफ मलाक्का पासून कुठे याला इकडे जगाचा बाकी जगाचा काय करतो बाकी कंट्रीजचा ऍक्सेस मिळतो. आणि याला काय म्हणता येईल आपल्याला की चायनाची इकॉनॉमिक लाईफलाईन. काय म्हणता येईल चायनाज इकॉनॉमिक लाईफलाईन.
या ठिकाणी म्हटलं जातं. कोणाला? स्ट्रेट ऑफ मलाक्काला. आणि या स्ट्रेट ऑफ मलाक्कावर जो आहे तो अमेरिकेचा प्रभाव दिसून येतो. येते लक्षामध्ये. आणि मग अशातच जर युद्धजन्य परिस्थितीमध्ये अमेरिकेने स्ट्रेट ऑफ मलाक्कावर जर काही नियंत्रण केलं आणि स्ट्रेट ऑफ मलाक्का जर बंद झाला तर चायना जगासोबत तुटला म्हणून समजून घ्या. त्यामुळे सुद्धा चायना आपल्याला समोर आलेला दिसून येतो. आता या स्ट्रेट ऑफ मलाक्का मधून जो आहे 60 ते 70% व्यापार जो आहे हा चायनाचा 60 ते 70% व्यापार स्ट्रेट ऑफ मलाक्का मधून होताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून चायनाने हे सुद्धा एक पाऊल उचललेलं आहे. कारण भविष्यात हे जर ट्रेड रूट बंद झाले तर याचा धोका हा सर्वाधिक जास्त चायनाला बसणार आहे, चायनाला होणार आहे. येते लक्षात. आणि म्हणून चीन काय झालेला आहे तर प्रोएक्टिव्ह होऊन म्हणजे स्वतः ऍक्टिव्ह झालेला आहे आणि प्रोएक्टिव्ह होऊन हे युद्ध थांबण्यासाठी प्रयत्नशील झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर कारण क्रमांक 5 चायनाला हे युद्ध का थांबवायचं आहे तर जागतिक नेतृत्व मिळवण्याची संधी या ठिकाणी चायनाला दिसून आलेली आहे. कारण याचं कारण म्हणजे अमेरिकेने माघार घेतलेली आहे आणि अशातच मग चायना पाकिस्तानला सोबत घेऊन समोर आलेला आहे. बघा अमेरिका मागे सरकत आहे कारण अमेरिकेचं एक स्टेटमेंट आलेलं होतं. त्यांनी असं म्हटलेलं होतं की आता जे काही ही परिस्थिती आहे तिथले प्रादेशिक जे देश आहेत ते आता ही परिस्थिती त्यांनी हँडल करावी आणि असे म्हणून चायनाने युएसएने काय केलेला होता काढता पाय घेतलेला होता. आणि अशातच मग चायना आपल्याला समोर आलेला दिसून येतो. मग काय आहे तर चीनला एक ग्लोबल मीडिएटर कारण या युद्धावर जे आहे सर्व जगाचं लक्ष आहे आणि अशातच जर चायना आणि पाकिस्तान जर समोर येत असेल तर त्याला इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी निश्चितच मिळणार आहे. आणि ऍज अ ग्लोबल मीडिएटर म्हणून चायनाची एक इमेज त्या ठिकाणी बिल्ड होणार आहे. आणि अजून एक काय आहे की ग्लोबल साऊथ नावाचा कॉन्सेप्ट आपल्याला माहित आहे. ग्लोबल साऊथ म्हणजे जे असे देश की जे डेव्हलपिंग कंट्रीज आहे किंवा अंडर डेव्हलप आहे, जे जगाचा हा एक भूमध्य रेषा ज्याला आपण म्हणतो हे गेलेले आहे. आणि या खालचे आणि हा जो पोर्शन आहे काही वरचे डेव्हलपिंग कंट्रीज इकडे आफ्रिका वगैरे दिसून येतो, याला आपण ग्लोबल साऊथ म्हणतो. आणि या ग्लोबल साऊथची नेतृत्व करण्याची संधी सुद्धा चायनाला त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. येते लक्षात. त्यामुळे ही संधी सुद्धा चायना सोडणारा नाही. सोबतच काय आहे की ब्रिक्स नावाची संघटना आपल्याला माहित आहे, त्यामध्ये इराण, सौदी अरेबिया किंवा मग इंडोनेशिया जो स्ट्रेट ऑफ मलाक्कासाठी इम्पॉर्टंट होतो आहे ना, आणि हे जो इराण वगैरे आहे तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ साठी इम्पॉर्टंट होतो. सो अशातच त्यांनी ते देश ब्रिक्स मध्ये ऍड झाले असल्यामुळे चायनाचं त्यावर सुद्धा लक्ष आहे. आणि म्हणून ऍज अ मीडिएटर म्हणून आणि आपली संधी मिळवण्यासाठी चायना आपल्याला त्या ठिकाणी सोबत आलेला समोर आलेला दिसून येतो. तर अशी ही काही कारणं होती ज्यामुळे काय आहे की चायनाने हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. निश्चितच हा व्हिडिओ हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला अंडरस्टँड झालेला असेल. जिओ पॉलिटिक्स कशा पद्धतीने वर्क करतं हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. आणि चायनाने हे युद्ध थांबवण्यासाठी का प्रयत्न केले आणि पाकिस्तानचा काय रोल राहिलेला आहे हे सुद्धा या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल. निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ ज्याची एक डेप्थ आहे, जे समजण्यासाठी आपल्याला थोडंसं काय म्हणता येईल त्याला की इझी पद्धतीने समजून घेता येईल अशाच पद्धतीचे मी तुमच्यासाठी टॉपिक घेऊन येणार आहोत. आणि हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट बॉक्समध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया. थँक्यू.